हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. हे बघा, मी इथे सॅलड कापून घेतलेला आहे. काय काय आहे बघा. सॅलड काकडी, टोमॅटो, मुळा आणि कांदा आहे. शरीरासाठी खूप गरजेचं असतं, हेल्दी असतं, तर हे पण खात जायचं रोज. आणि इथे बीट आहे, बीट पण मला कापून घ्यायचं आहे. मी शिजवलेलं आहे कुकरमध्ये. ही अशा पद्धतीने रोज डिझाईन असते रोज. आणि इथे पीठ तयार करून ठेवलेलं आहे गोळी चपाती बनवण्यासाठी. त्याच्यात चपात्या बनवायच्या आहेत. हे आमचं छोटंसं घर. ते कांदा, काकडी बघितलं. अशा पद्धतीने आम्हाला रोज करावं लागतं रोज. त्याच्यात भात झालेला आहे, वरण झालेलं आहे आणि भाजी झालेली आहे. आता फक्त आम्हाला चपात्या लाटून घ्यायच्या. सॅलड पण झालेलं आहे. आता याच्यात आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवतो. झाकण पण ठेवून झालेलं आहे. ठीक आहे. आणि ती आहे भाजी. मी भाजी धुवून सुकवलेली आहे. चला तुम्हाला दाखवते भाजी. बघा, इथे भाजी अशी सुकत घातलेली आहे धुवून. कच्चे केळं, शिमला मिरची, आवळे, भेंडी, भोपळा, आंबी, हळद आणि बीट आणि अद्रक. बघितलं. दिसलं. अशा पद्धतीने याला आम्ही सुकवून घालतो, जेणेकरून भाजी सुकली ना तर संध्याकाळी मी पिशवीमध्ये भरून आणि फ्रीजचं जे असतं ना कप्पा असतो ना फ्रीजमधला, त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. ठीक आहे. मस्तपैकी पिशवीमध्ये भरून. पण आत्ता नाही, जर ओल्या ठेवला ना मग त्याला भुरा येतो, कापूस येतो. त्याच्यामुळे मी नाही ठेवत. ते व्यवस्थित झालं ना तरच त्याला ठेवून द्यायचं. याच्यामध्ये जर बीट टाकलं ना मग अजून याची शोभा वाढेल. पण मी दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही पण खायचं, चांगलं असतं शरीरासाठी. तर काय आज मार्केटला नाही जाणार. आता जर गेले ना म्हणजे तुम्हाला दाखवलं असतं काय काय करणार आहे. चला बाय, आपण नंतर